भीमपाना सामाजिक संघटना यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर पूर्व येथे संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षा उत्तीर्ण भीमकन्या शुभांगी एलगे, माधुरी कांबळे, सरस्वती गायकवाड, सुरेखा वाघ आदी महिलांनी परीक्षा यशस्वी केल्याबद्दल प्रशस्ती पत्रक माधुरी जाधव यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित केले। तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख केला नाही म्हणून माधुरीताई जाधव यांनी प्रत्यक्ष जिल्हा पालकमंत्र्यांना परखड सवाल केला। ह्या त्यांच्या परखड विचाराला संस्थेतर्फे सलाम करण्यात आला। पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे की 26 जानेवारी 2026 ला आम्ही परेड संचलनासाठी असलेले 683 कॅडेट वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आणि जवळजवळ सगळी पब्लिक जवळजवळ 3-3.5 हजाराची पब्लिक तिथे होती। तेवढं मोठं प्रशस्त ते ग्राउंड आहे। मग त्या 350 लोकांमध्ये आणि प्लस आम्ही 683 लोकांमध्ये एकालाही ही बुद्धी सुचू नये की आज संविधानाच्या दिवशी संविधानाच्याच निर्मात्याचा अपमान होतोय। तर सांगायची म्हणजे तात्पर्य असं आहे की क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, ओनली क्वालिटी इज इम्पॉर्टंट। आणि आज जी कोणी लोक आलेली आहेत ती संख्येने कमी असली तरी क्वालिटी मिळालेली आहे। तर गुणवत्ता ही कधीही महत्त्वाची आहे, कारण गुणवत्तेला क्वांटिटी कधी तोड देत नाही तो चायना का माल चले तो चांद तक नाही तो शाम तक। बरोबर, तुमचं सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करते। उशीर झालाय तरी तुम्ही स्टेबल आहात। दुसरी गोष्ट, सयाजी वाघमारे सर, डिपार्टमेंट माझं आहे फॉरेस्ट, तिथे शक्यतो वाघ मारले जात नाही, परंतु चुकीने मारलं गेलं तर त्यांचं प्रोटेक्शन आम्ही आहे। चुकीचं आडनाव चुकीच्या माणसाला गेलंय, पण ते खूप सयाजी मला माहीत नाही, पण सयाजीचा अर्थ एक्झॅक्टली माहीत नाही, पण साय हा शब्द त्यामध्ये आहे। आणि माझा जेवढी काही भेट झाली त्यांच्याशी, जे काही बोलणं झालं, तर ते साईसारखेच म्हणजे कडक आहेत। दुधासारखी उकळी आल्याशिवाय दुधाला साई येत नाही, ते कडक आहेत, परखड आहेत, म्हणून माझे फेवरेट आहेत। खूप कमी वेळामध्ये, म्हणजे मी कौतुक म्हणून नाही सांगत की माझा सोहळा ठेवलाय। आणि दुसरी गोष्ट, आपले प्रवीण गांगुर्डे सर, आईने जर पुरणपोळी बनवायला शिकवली नाही ना तर ती पिढी जात पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होत नाही। तुम्ही जे म्हणतायत ना की आता तर मीडिया आहे, आता ट्रान्सपोर्टची साधनं वाढलेली आहेत। तुम्ही एअर इंडियामध्ये होतात तेव्हाचं एअर इंडियाचं स्वरूप, आत्ताचं स्वरूप म्हणजे दळणवळणाची साधनं असतील, मीडिया असेल, संपर्क क्षेत्र असेल, खूप वाढलंय। तुमच्या आधी जर बाबासाहेबांकडे जर गेलं तर त्यावेळेस तर काहीच नव्हतं, आणि त्यानंतर तुमची आलेली एक सुशिक्षित पिढी, अहो तुम्ही जिवंत ठेवलंय म्हणून ही संविधानाची किंवा स्वातंत्र्याची पुरणपोळी आमच्यासारख्या पिढीला चाखायला मिळते। त्यामुळे ह्यांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण ते आजचे आयोजक आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आम्हाला ना नेहमी असं सांगितलं जातं, हातीताईची गोष्ट माहिती ना तुम्हाला, 7 कोळी सोडवतो, मग त्या राजाच्या मुलीला पळवून दिलेलं असतं, मग त्या राजाच्या मुलीला तो त्या राक्षसाच्या तावडीतून तो हे करतो, सोडवतो, आणि मग राजा त्याला त्याची राजकन्या आणि ते राज्य देऊन टाकतो। पण माझे बाबासाहेब असे एकमेव राजकुमार आहेत जे भारतातल्या तमाम राजकुमारींचं आयुष्य सुखकर करून गेले, कारण त्यांनी त्या मनुवादाच्या पिंजऱ्यात अडकलेल्या राजकुमारीला सोडवलंय। कारण तो जो राक्षस होता त्याची मान पिरगळले, त्या पिंजऱ्यातला तो पोपट जर मुरगळला ना की त्याचं मरण, त्याचे हात पिरगळले की हाचे हात, तसं माझ्या बाबासाहेबांनी संविधान जाळून ना त्या मनुवाद्यांचे एक अवयव असे पिळून टाकले, आणि तिकडे तसं पोपटला त्रास झाला तसा ह्या लोकांना हे व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला, आणि तो राक्षस उखडून टाकण्यात अजून तरी आपण यशस्वी झालेलं नाहीये, कारण ते कुठून तरी डोकं वर काढतंय। आणि हीच उर्मी मला त्या दिवशी सुचली। सरांनी सांगितलं, तुम्ही मीडियावर बघितलं, असाच माहोल होता। 26 जानेवारीला परेड संचलन झालं, मला तेव्हाच माझा श्वास खूप फुलला। एखादा राग आला ना, मला राग फार पटकन येतो, कारण माझं एक तत्व आहे, खरं ते माझं ते खरं नाही, खरं ते माझं। त्या दिवशी तसंच झालं। मी सगळेजण फोटो काढायला लागले, युनिफॉर्म घातलेले होते प्लाटूनमध्ये, पण मी तिथे कुठेच नव्हते, कारण मी सबंध भाषण मंत्री महोदयांचं ऐकलं होतं, आणि मला तिथेच त्रास सुरू होत होता की आज माझ्या बापाचा दिवस आहे आणि ह्याने असं का केलं, ह्याने मी डायरेक्ट म्हणते, कोणी रेकॉर्ड करत असेल तरी मला भीती नाही। मग मला असं वाटतं की आत्ता नाही तर परत कधीच नाही।
कारण मग आपल्याला गृहीत धरलं असतं आणि हे गृहीत धरणं त्यांच्यासाठी खूप लाभदायक आहे, आपल्यासाठी हानिकारक आहे. म्हणून सरांनी मला सांगितलं की भविष्यात मला खूप काळजी घ्यावी लागेल. पण सर पे कफन बांध के आने वाली हूँ मैं, आई हुई मैं. मला संपायची भीतीच नाही राहिली तर मी संपू कशाला, मी त्याच्या पलट केली आहे. आणि मला आनंद काय होतोय माहिती, ह्या प्रसंगानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पण वास्तू बाबासाहेबांची आहे. 20 तारखेला मी रायगडला 14 तळ्याच्या इथे चालले. म्हणजे माझ्या बाबासाहेबांनी आपल्या बहुजनांना, फक्त महार नाही, आपल्या बहुजनांना जी एक आयुष्य जगायला शिकवलं, त्या बाबासाहेबांच्या वास्तूशी मी रिलेटेड होतीये. ह्याच्यापेक्षा मला अजून काय हवं. पूर्वी एक शिवी होती बघा, तू असं केलं ना तू 2 बापाचा, बरं का. पण मला आता त्याच्यात स्वाभिमान वाटतो सर, म्हणजे राग नका मानू, मी डबल मिनिंग नाही बोलते. पण खरंच जर आम्ही भारतीय स्त्रियांनी विचार केला ना, बायोलॉजिकली आपल्याला एक बाप आहे, परंतु जन्माला येण्यापासून ते म्हणजे मरेपर्यंत ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, कायदे, सुरक्षितता, शिक्षण ह्या ज्या गोष्टी दिल्या ना, ते रघुनाथ कर्वे, ज्योतिराव फुले आणि आपले बाबासाहेब. हे आपले बाप नाही आहेत का? मला आता ह्याच्या शिवीने वाटत, तर मी हे प्रूव्ह करू शकते आणि मानाने म्हणू शकते की बायोलॉजिकली माझा बाप एक आहे, परंतु हेही माझे बापच आहे आणि ते राहणार. का नाही म्हणायचं? आता बहुजन स्त्रिया इथे तुम्ही बघा सर, चळवळ ही नेहमी आंबेडकरी अनुयायीच पेलवतात.